लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघामधून विजयी उमेदवार भाजपचे जे हेमंत सावरा आहेत त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. आपण पाहतोय की यंदाची लोकसभा निवडणूक खरं तर अटीतटीची होती. या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत पाहायला मिळाली. मात्र या लढतीमध्ये तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलात आणि विजयी झालात. पहिली प्रतिक्रिया आपली काय? खरं तर पक्षाने या पालघर लोकसभेसाठी माझा विचार केला, त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो. आणि महाराष्ट्रातली शेवटची लोकसभा होती जिचं शेवटी नाव डिक्लेअर झालं, परंतु तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी आणि महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी अगदी झटून कामाला लागले, प्रचाराला लागले. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आमचे पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी एक हाती धुरा या प्रचाराची सांभाळली. आणि राष्ट्रीय नेते अमित भाई शहा असतील, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगीजी, त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या सभा झाल्या. आणि सभांमुळे वातावरण बदलून गेलं आणि सर्वसामान्य कार्यकर्ते जे आहेत ते सर्व जनतेपर्यंत गेले. गेल्या 10 वर्षातली मोदीजींची कामं, योजना आणि त्यांचा मिळालेला लाभ या प्रचारामध्ये मतदारांना सांगितला, जाणीव करून दिली. आणि त्याचं फलित म्हणून आपण बघतोय की साधारणतः 6 लाख मतं आम्हाला मिळाली आणि 1,84,000 इतका प्रचंड लीड मिळून मी विजय झालो आहे. त्याच्यामुळे आनंद आहे आणि निश्चितच यापुढे जबाबदारी वाढली आणि निश्चित या पक्षाने मला जी जबाबदारी दिली त्याबद्दल पक्षाचा मी सुद्धा आभार मानतो. नक्कीच. पण ज्या प्रकारे विजयी तुम्ही मिळवलाच आहेत, मात्र या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक सभा झाल्या, मोदींच्या झाल्या, त्याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीसुद्धा झाली, योगी आदित्यनाथ स्वतः तुम्ही त्यांचा उल्लेख केला त्यांचीसुद्धा सभा झाली. मात्र एवढ्या सगळ्यात सभा, तगडी फिल्डिंग असं असतानाही यश मात्र मिळवता आलं नाही आहे. याकडे कसं होतं? नाही, आम्ही प्रचारामध्ये सर्व जी यंत्रणा आहे ती पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी अतिशय सूक्ष्मपणे त्याचं नियोजन केलं. प्रत्येक जवळजवळ 6 ज्या विधानसभा होत्या त्या 6 विधानसभामधले जे काही बूथ येतात, शक्तिकेंद्र असतात, त्याप्रमाणे त्यांनी नियोजन केलं. गटनिहाय नियोजन झालं आणि प्रत्येक बूथवर त्याचं नियोजन पोहोचेल, व्यवस्था होईल आणि त्याप्रकारे मतदार हा प्रभावित होईल आणि मतदार आपल्यापर्यंत आकर्षित होऊन आपलं मत कसं देईल ह्यासाठी सूक्ष्म असं नियोजन झालं आणि ते प्रत्यक्षात अंमलात आणलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतेही कुरबूर घटक पक्षाची राहिली नाही. बूथवर त्याचं नियोजन पोहोचेल, व्यवस्था होईल आणि त्याप्रकारे मतदार हा प्रभावित होईल आणि मतदार आपल्यापर्यंत आकर्षित होऊन आपलं मत कसं देईल ह्यासाठी सूक्ष्म असं नियोजन झालं आणि ते प्रत्यक्षात अंमलात आणलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतेही कुरबूर घटक पक्षाची राहिली नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की अतिशय चांगल्या नियोजनामुळे आणि त्याच्या सपोर्टमुळे आम्हाला भरघोस मतदान झालं. त्यामुळे इतर मतदारसंघाचं मी विचार केला नाही, परंतु आमच्या मतदारसंघापुरता जर विचार केला तर निश्चितच चांगलं नियोजन केल्यामुळे आमचा एवढा प्रचंड विजय झाला असं मला वाटतं. नक्कीच. आता निवड झाल्याच्या नंतर सगळ्यात प्रथम पालघर लोकसभा मतदारसंघातून कोणतं काम हाती तुम्ही घेणार? विकासात्मक अनेक गोष्टी आहेत. पालघर जिल्हा लोकसभा क्षेत्र हे तसं 3 विभागामध्ये विभागलं जातं. जसं सागरी असेल, डोंगरी असेल, नागरी असेल. प्रत्येक भागाच्या समस्या वेगळ्या आहेत आणि त्यामुळे त्या समस्या ना लक्ष ठेवून मागच्या काळामध्ये ज्या काही उपाययोजना झालेल्या आहेत त्या अधिक तीव्रपणे ह्या कशाप्रकारे त्याचा सक्षमपणे पूर्ण करता येतील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे आणि आरोग्य विभागामध्ये दीर्घकाळ मी काम केलेलं आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील किंवा नागरी भागातील आरोग्याची समस्यांची जाण आहे. आता मेडिकल हॉस्पिटल होतं आहे, सिव्हिल हॉस्पिटल होतं आहे, ट्रॉमा सेंटर होतं आहे किंवा जव्हारसारख्या ग्रामीण भागामध्ये 200 बेडचं हॉस्पिटलसुद्धा मंजूर झालेलं आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर पूर्ण करून ते कार्यान्वित होणं गरजेचं आहे. नागरी सुविधा ज्या प्रचंड प्रमाणात निर्माण होत आहेत किंवा वाढतं जे शहरीकरण आहे त्याचा प्रभाव हा शहरामध्ये जाणवतो. त्यामुळे असुविधा निर्माण होत आहेत.
आणि निश्चितच कॉर्पोरेशन त्याला नीट त्याचा जो समन्वय पाहिजे तो करून घेत नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून योग्य ते जर फंड आणले तर निश्चितच या सगळ्या गोष्टींचा विनियोग करता येईल आणि विकासात्मक दृष्टिकोनातून पालघर लोकसभा ही गती घेईल असं मला वाटतं. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर हे होते विजयी उमेदवार पालघर लोकसभा मतदारसंघातील हेमंत सावरा. आपण पाहतोय की नक्कीच आता विकास कामांना खरं तर या सगळ्याच्या दृष्टिकोनातून पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवल्यानंतर विकास कामांकडे लक्ष केंद्रित केलं जाणार असं हेमंत सावरा यांनी सांगितलं. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर.com लॉग इन करा. धन्यवाद.